राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमीन खचल्यानं विरोधक आता आक्रमक झाले। स्थानिक आमदार आणि मंत्र्यांनी प्रायश्चित्त म्हणून अरबी समुद्रात उडी मारावी असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला, तर खड्डा भरून योग्य निपटारा करू असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येतं। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली, कारण ती जमीन भ्रष्टाचाराची। चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला, ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे। काम मजबूत असेल। आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळची जमीन खचली आणि तिथून अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून। उमेश, खरं तर अतिशय दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। महिन्याभरापूर्वीच नवीन पुतळ्याचं अनावरण झालं आणि आताच पुन्हा जमीन खचल्याची माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत? जमीन नेमकी कधी खचली? तिथल्या काही स्थानिक प्रतिनिधींनी तिथं भेट दिली आहे का? शिवाजी महाराज पुतळा आहे आणि तो पुतळा जो आहे त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला जी जमीन आहे ती जमीन खचलेली आहे। तो चबुतऱ्याचं बांधकाम अगदी मजबूत आहे। अगदी सुमारे 8 ते 9 फूट खोल त्या ठिकाणी ते बांधकाम आहे आणि त्याच्या जी बाजूची जमीन आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो चबुतरा उभा करताना भराव टाकण्यात आला होता आणि ती माती जी आहे ती आता खचलेली आहे आणि ती माती काल अगदी दुपारी अगदी मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे कदाचित ते पाणी आत जाऊन ती जमीन जी आहे ती खचली आणि त्यामुळेच एक खड्डा जो तो त्या ठिकाणी पडला। मात्र नागरिक त्या ठिकाणी जिथे सार्वजनिक बांधकाम विभागाची माणसं पोहोचली आणि अगदी कडेकोट बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी तो खड्डा जो आहे तो बुजवण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणी अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जो पुतळ्याची जो भाग त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्याची पाहणी करून लवकरात लवकर तो खड्डा बुजवावा किंवा तो नेमका खड्डा का पडलाय याची देखील चौकशी व्हावी अशी देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। मात्र अगदी काही दिवसांमध्येच हा पुतळा उभारला गेला, त्याचं या ठिकाणी लोकार्पण देखील झालं आणि अगदी काही दिवसातच म्हणजे अगदी आता पावसाला तर नुकतीच सुरुवात झाली आणि त्याच वेळी असा प्रकार घडणं म्हणजे धक्कादायक आहे। नक्कीच उमेश, त्यामुळे आता तिथल्या प्रशासनाकडून कशा पद्धतीने दुरुस्ती केली जाते, डागडुजी केली जाते हे सुद्धा पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।